हाय. हा आहे रिद्धूच्या बड्डेचा छोटासा मिनी ब्लॉग. तर आम्ही ठरवलं होतं रिद्धूचा बड्डे मोठा करायचा नाही, कारण मुलांना काही कळत नाही पहिल्या बड्डेला. त्यामुळे आम्ही घरातच करायचं ठरवलं. आई आणि मम्मी ते पावभाजीची तयारी करत होते. मी आणि अहो डेकोरेशनची तयारी करत होतो आणि एकदम सिंपल डेकोरेशन केलं होतं, कारण मला पण एवढं खास काही बरं वाटत नव्हतं त्या दिवशी आणि रिद्धूला पण बरं नव्हतं. त्यामुळे मग आम्ही म्हटलं नको कोणाला बोलवायला. फक्त माझ्या भावाला भाऊ, आई आणि यांचे मामा, मामी आणि यांचा एक फ्रेंड आणि त्याची वाईफ होती. आणि हा एकदम छान असा सिंपल केक होता रिद्धूच्या बड्डेचा. एकदम छान होता. सगळेजण इथं आवरून बसले होते बड्डेसाठी आणि कोणाला बोलवायचं नव्हतं, पण म्हटलं मुलांशिवाय मजा येत नाही बड्डेला. तर मग जवळच्या वेळेवर बोलवले ते मुलं. सगळ्यांनी औक्षण केलं. मला बाबरूला इमानात घ्यायला ये मग. आणि सगळ्यांचं औक्षण करून झाल्यावर मग छान असं केक कट केला. तर एन्जॉय करत होता रिद्धू मस्त. थोडं धर फक्त धर. खाल्ला. मग वेळेवर नाश्त्यासाठी मुलांसाठी चॉकलेट आणले होते आणि फरसाण, मग केक दिला आणि सर्व मुलांना असा नाश्ता दिला. सगळ्यांनी नाश्ता एन्जॉय केला आणि रिद्धूच्या मामाने त्याच्यासाठी ड्रेस आणला होता. तर तो आम्ही त्याला घातला आणि तो बघा कसं चष्मा लावून मस्त एन्जॉय करत होता, पोज देत होता छान छान. इथे सगळे मुलं पण बसलेले होते, सगळेजण हसत होते रिद्धूला. आणि मग नंतर आम्ही सर्वांनी पावभाजी खाल्ली आणि असं झालं रिद्धूचा बड्डे. बाय.